घाट चढायच्या पहिल्याच आपल्यालाही एवढी पब्लिक दिसली. थांबून विचारलं तर ब्लास्टिंगचं काम चालू आहे म्हणले. यो सो है व्हाट इज द पब्लिक का हाल स्वागत तेंद्रिय आपल्या भावाच्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे नालायक व्लॉगर. तर आजच्या या व्लॉग मध्ये आपण आलोय मल्हारगड फिरायला. तर चला मल्हारगडची सर करूया. तर अगदी तुम्ही डोंगराच्या पायथ्यापर्यंत येऊ शकता. सॉरी किल्ल्याच्या. किल्ला बघा आपल्याला वर बघायला मिळतं माझ्या मागं बघा. आणि एंट्री फी तिथनं 20 रुपये आहे 2 व्हीलरला. 4 व्हीलरचं काय माहिती नाही. 4 व्हीलर मला वाटतं मुश्किल आहे वर येणं, कारण की रस्ता थोडा खराब आहे. आणि दिवे घाटातून अगदी 5-6 किलोमीटर अंतरावरती आपल्याला मल्हारगड पाहू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्टार्ट करू किल्ला चढायची आणि वरती काय असेल ते एक्सप्लोर करून घेऊ. तर कोण दिसत नाहीये. एकच टू व्हीलर जाऊ. तर गाईस हा आपला चोर दरवाजा इथल्या बुरुजवरून आपण बघू शकता. तर इथून जायला आपल्याला डायरेक्ट आतमध्ये मार्ग आहे. तर हा दरवाजा राजा शिव छत्रपती टीमने शोधून काढलाय आत्ताच 3-4 वर्ष खाली. आणि ही चोरवाट जी आहे ही चोरवाट बुजली होती, पूर्णपणे दबली होती. हे खोदून वगैरे काढून त्याचा पूर्ण हे केलेलं आहे, मार्ग काढलेला आहे, नवीन मार्ग. तर गाईस अशा पद्धतीने आपण मल्हारगडावरती पोहोचलेलो आहे. आणि ह्या गडावरती यायला 2 मार्ग आहेत. एक जो मुख्य दरवाजा महादरवाजा तो जातो सासवड मधून, आणि सासवड मधून आपल्याला सोनेरी गाव लागतं. सोनेरी गावातून आपल्याला जायला सोनेरी गावातून जर तुम्ही येत असाल तर तिथनं तुम्ही डायरेक्ट महादरवाजाला येऊ शकता, तिथनं ट्रेकिंग करत. आणि हा एकदम सर्वात सोपा मार्ग आहे चोर दरवाजाचा. इथून तुम्ही डायरेक्ट गडाच्या पायथ्यापर्यंत येऊ शकता. इथून एक 5 मिनिटाचा चालत आल्यावर तर आपल्याला हे चोर दरवाजा बघायला मिळतात. आणि हा चोर दरवाजा आपण आलोय झेंडेवाडी ह्या गावातनं. तर आपण एंट्री करूया आणि बघूया आतमध्ये काय काय बघायला मिळतात ते. हा जो आपल्याला बुरुज दिसतोय पडक्या अवस्थेत आहे. इथे पण आपल्याला जंगा बघायला मिळतात ते. आता सध्या ब्लॉक झाले काहीतरी असेल सीन आपल्याला अख्खा दिसतो. तर इथनं आपण पुढे जाणार आहे. हळूहळू एक एक्सप्लोर करू. आणि नेमकी गंमत अशी झाली की देवघाट पूर्ण बंद केला गेला होता. ब्लास्टिंग चालू होती, रोडचं काम चालू होतं तिथं जवळजवळ आमचा 1.5 तास गेला. तर इथून तुम्ही एंट्री केल्याबरोबर इथं आपल्याला
एक विहीर बघायला मिळते छोटी, हे बघू शकता तुम्ही. आता पाणी बरंच खाली सुकली पूर्ण विहीर आहे ना. काय रे, पावसाच्या सीझन मध्ये पण विहीर सुकली, हे बघा, हे बघू शकता तुम्ही. आणि इथं पण काहीतरी बुरुज वगैरे असेल. हे आपली तटबंदी होती पहिले पूर्ण अशी पूर्ण झाकून गेलेली असेल कदाचित, पण आता ती नासधूस झाली भरपूर त्या तटबंदीची. आणि आपण पहिले स्टार्ट करू इथून त्या साईडनी निघू पहिलं, किंवा हा इथं रोड आहे, मळलेली वाटे आपल्याला इथं बघायला मिळते. ए चोर, काय रे, छळ तरी ठेवू ना ते. चल, इथनं आपला प्रवास सुरू होतो. जसं जसं आपण पुढे जात जाईल तशी तशी तुम्हाला थोडी थोडी माहिती देत जाईल मी. इथनं आपण जर सरळ गेलो तर मला वाटतं आपण त्या चोर दरवाजा महादरवाजापाशी जातो. आणि थोडंच पुढं आल्यानंतर काही पावलावरच, काही अंतरावरच आपल्याला अजून एक विहीर बघायला मिळते. हा विहीरच आहे. तर थांबा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे म्हणजे पाण्याचं टाक आहे. अशा पद्धतीने तिथून शिडी खाली उतरायचा पण मार्ग आहे. आणि हे पण टाक आहे ना, आपल्या संस्थांनी त्याला सगळं धुवून वगैरे स्वच्छ केलेलं आहे. बट हे पिण्यासारखं नाही, तुम्ही एक वापर करायचा आहे, हात तोंड वगैरे धुवायचं असेल तुम्ही धुवू शकता का. तर आता आपण इथनं सरळ जाऊया. बरोबरच आपल्याला एक छोटासा बुरुज बघायला मिळतो, एक पहारेकरांसाठी लक्ष वगैरे ठेवायला. आणि सगळं मला वाटते ढासळलं आहे. हां, इथं थांबा, हे बघा, तिथे एक तटबंदी गेलेली आहे. आणि इथनं पूर्ण आपल्याला ते गाव दिसत आहे, तिथे सासवड गाव दिसते आपल्याला. तर आगे बढते. इथून चोर वाट्यापासून तुम्ही सरळ जर आला इथं तुम्हाला आपलं मेन एंट्रन्स बघायला मिळतंय. आणि तिथून इथं आपल्याला अजून एक विहीर बघायला मिळते. हा मस्त आहे, खोल आहे, इथं आहे पाणी. तर इथं आतमध्ये जे दिसतंय आपल्याला हे मंदिर आहे. दोन मंदिर आहे त्या किल्ल्यावरती. एक महादेवाचं मंदिर आहे आणि एक आपल्या खंडोबाचं मंदिर आहे. या साईडला जाऊ, इथं काहीतरी भाग दिसतोय. तर हा, इथं बुरुज आहे समोर. इकडून तुम्ही आतमध्ये येता, ह्या साईडून असं यायचं. त्या साईडला गेले तुम्ही तर तुम्ही डायरेक्ट मंदिराच्या इथं जाता. तिथून जर तुम्ही इथं ह्या साईडला आले तर इथली एक गोष्ट तुम्हाला सांगतो. ती अशी आहे की पावनखिंड जो पिक्चर आहे का, पावनखिंड, त्याच्यामध्ये एक गाणं आहे. कुठलं तर हा आठवलं ना. तर त्या गाण्याचं नाव आहे युगत मांडली. ते गाणं सगळ्यांनी ऐकलंच असेल, ट्रेंडिंगला गाणं होतं आपल्या मावळ्यांचं. आपले जे ह्यांनी गायलं होतं, नाव लक्षात येत नाही त्यांचं, चांगलंच नाव आहे, सॉरी बरं का. पण त्या पिक्चरचा अर्धा निम्मा शूट इथं झालेलं आहे. इथं महादरवाजा आहे हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते गाण्याचं पण शूट इथंच झालेलं आहे. तर आपण इथनं पहिले खाली जाऊ, पहिलं वरती जाऊ, वरनं बघू बुरुज कसा आहे, मग त्याच्यानंतर आपण खाली जाऊ. तर बुरुजावरती आपण एंट्री घेतली आहे. तिथं सागवानीचा दरवाजा पण बसवण्यात आलेला आहे. तर इथनं पण आपल्याला समोर हे दिसतंय, हे बघा, ही वाटे जे सोनेरी जे गाव आहे ते ह्या साईडला ह्या भागात कुठंतरी आहे. तिथून आपल्याला ही मळलेली जी वाट दिसते तुम्हाला, ही समोरची मळलेली वाट, इथून तुम्हाला ट्रेकिंग करत करत तुम्ही इथं येता, इथे खाली. आणि हा महादरवाजाचा आपला मेन पोर्शन आहे. तर हे वरतं तर बघून झालं आपलं. आता आपण खाली महादरवाजाकडे जाऊ आणि एक्सप्लोर करू. पुढे जायला तर अशा पद्धतीने आपण आलोय महादरवाजाकडं. आणि इथं ही जी जागा तुम्ही बघताय,
ही जागा तुम्हाला आठवली असेल. ही तीच जागा आहे जिथं युगत मांडली हे गाणं इथं शूट झालतं. आणि हे आपल्या देवड्या आहेत. हे एक 2 आणि 3. आता हे देवड्या कशात माहितीये का? ही जी देवडी आहे इथनं सरळ समोर, लक्ष ठेवता येतं कोण येतं. ही जी देवडी आहे ना, इथनं बरोबर समोरासमोर दरवाजाकडे आपल्याला लक्ष देता येते. आणि ती एक एक्स्ट्रा काहीतरी असेल देवडी. ही मला वाटतं इथं काहीतरी ना पहिलं देवी वगैरेची जागा असेल, किंवा मग आपले मावळ्यांना बसायला वगैरे सोय केली असेल. बघ, वाह किती हुशार माणूस आहे. मला वाटलं होतं लॉक आहे तिथं, समोरवरती लॉक लावले, पण भाऊनी खोललं जरा. आणि हा दरवाजा पण आताच बसवण्यात आलेला आहे. सागवानाचा दरवाज्यावरती खेळ वगैरे बघू शकता. एकदम पहिल्यासारखंच स्ट्रक्चर केलेलं आहे याचा. हे बघा, बघू शकता तुम्ही. थांब रे, धर जरा. मोठं झालेलं आहे. हा, तर त्या दाराचं स्ट्रक्चर आहे ना असं काही. आणि जर तुम्ही हे बघ थांब, जर तुम्ही तिथून ट्रेकिंग करत आले ना, सोनेरी गावातून इथून या आता तुम्ही, आणि इथं येऊन थेट पोहोचता तुम्ही महादरवाजाकडं. आणि इथून एंट्री केल्यानंतर हा मुख्य दरवाजा आहे. 2 वाट आहेत. इथनं एक वाट ही तुम्हाला सांगितली. दुसरी वाट जी आहे ती आपण झेंडेवाडी गाव, झेंडेवाडी गावात ना आपण डायरेक्ट चोर दरवाजानी इथं येतो. तर हा मुख्य मार्ग आहे. बॉटल कुठे ठेवली माहिती का तुला? आपण कुठं? चोर दरवाजाची इथं बाहेरच ठेवली बॉटल. वा, पाण्याची. जाऊ द्या आता. जातानाच तेच ना. तर हा एवढा भाग पण आपला बघून झालाय. आता या महादरवाजापासूनच एंट्री केली. ही जी मळलेली आपल्याला वाट दिसती ही वाट, तर ह्याच वाटेने आपण पुढे जाणार आहे आता. आणि आतमध्ये काय 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 बघायला मिळतं ते एक्सप्लोर करून घेणार आहे. तिथून सरळ वर आलो ना आपण, इथं एक असं कट्टा बघायला मिळतो. मला वाटतं कुठलं तर स्ट्रक्चर असेल पहिले, हॉल वगैरे, किंवा नाही का ते मीटिंग वगैरे साठी नसतील का ती जागा. ती जागा दिसते मागं, त्याचा कट्टा दिसतो का. तर इथून आता आपण आतमध्ये जाऊ. हे बघा, अशी वाट बघायला भेटतात आपल्याला. इथं पूर्वी काळात आहे ना अशी तटबंदी असेल. इथं जशी अर्धी आता ढासळलेली आहे, तर इथं वरती भिंत असताच. इथं जर खाली आपल्याला गंजा बघायला मिळेल, म्हणजे समजा एखादा शत्रू जर तिकडं खाली असन या साईडला कुठंतरी, तर इथून थेट आपल्याला बघता येतं, नजर ठेवता येते, हमला सुद्धा करता येतो आपल्याला. त्यामुळे अशा बऱ्याचशा गंजा वगैरे ठेवलेले आहेत. आणि जर समजा जास्त जवळ जर शत्रू आला तर इथनं आपण नाही का त्याला तेल वगैरे टाकून, गरम पाणी टाकून, गरम तेल बिल उकळलेलं नाही का टाकून, आला टप्प्यात तरी सुट्टीच नाही बाई. तर अशा प्रकारचं ते शिवाजी महाराजांच्या काळातले ही म्हणजे नाही का विचार आहेत. हे त्या काळातले विचार आहेत. इथं आले होते. आपल्याला अजून एक दरवाजा बघायला मिळतो, महादरवाजा. आता इथून आपण एंट्री करणार आहे आतमध्ये. एंट्री केल्याबरोबर आपल्याला मंदिर बघायला मिळणार आहे. आणि ही वाट कुठं जाती ते आपण बघू, कुठं निघते ही वाट. इथं पण जाऊ आपण. पहिले इथं आतमध्ये जाऊन घेऊ महादरवाजा. तर तो पण एक आपला दुसरा महादरवाजा आहे. ते महादरवाजा कोणच नाही राहिला, आपण दोघंच आहे. ती गाडी तर होती, मला वाटतं कोणतरी होते. रे तिथं वाडा वगैरे कुठला तर काहीतरी असणार. जाऊ मंदिराच्या पाया वगैरे पडू. आणि खंडोबाचं पण मंदिर आहे, तिथं पण पाया पडून घेऊ. तर इथून आपल्याला आतमध्ये जायला वाटे. 2 मंदिर बघायला मिळतात आपल्याला. ते माझ्या मागे जे आहे ते महादेवाचं मंदिर आहे, आणि जे समोर दिसतंय ते आपल्या खंडोबाचं मंदिर आहे. तर येऊ पाया पडून काहीतरी असं स्ट्रक्चर आहे. आपल्या शिवाजी महाराजांचा पण फोटो आहे. नमस्कार शिवभक्तांनी. तिथे पण एक फोटो आहे. नंदी महाराज पण बसवण्यात आलेले आहेत.
चल अभी आता मागं खंडोबाचं पण मंदिर आहे, ते पण बघून येऊ. अच्छा, हे मंदिर वेगळं होतं, ते मंदिर वेगळं. इथं जायला वेगळा मार्ग आहे. मग सोनारीचा किल्ला. बांधकाम इसवी सन. या किल्ल्याची तुम्हाला माहिती देतो. तिथं पण आपल्याला माहिती दिलेली, पण बोर्ड पडलेला होता. तर हा किल्ला पेशवेकाळी बांधला होता. म्हणजे जे आपले शिवाजी महाराजांचा काळ झाल्यानंतरून जे आपले पेशवे होते त्यांनी हा किल्ला बांधून घेतला होता. तर हा किल्ला बांधला होता 1763 या 1763 ते 65 2 वर्ष. म्हणजे 1765 ते 63 या वर्षात हा गड किल्ला बांधला गेला होता. म्हणजे ह्या गड किल्ल्याला जवळजवळ 1 वर्ष बांधकामाचं काम चालू होतं. तर आणि ह्या किल्ल्याचं म्हणजे एक हे इतिहास असा आहे की हा जो किल्ला आहे शिवाजी महाराजांपासून गड किल्ल्यांचे जे आपले हे रीतिरिवाज चालत आलेले त्या तिथनं ते आतापर्यंतचा जो हा किल्ला आहे हा सगळ्यात शेवटचा किल्ला होता. हा एकदम शेवटचा किल्ला असल्यामुळं ह्याच्यानंतरून कुठला किल्ला बांधलाय का नाही बांधलाय तर आपल्याला काय नाही माहित, पण सांगितलं जातं की हा शेवटचा किल्ला आपला. तर आता आपण खंडोबा देवाचं दर्शन करू आणि अजून पुढं काय जे असेल ते एक्सप्लोअर करायला लागेल. मल्हारी होमचं दिसतंय नाही, होमचं दिसतंय. बघा इथं आपल्याला शिव मल्हाराची मूर्ती बघायला मिळते आणि त्या साईडला पण आपल्याला ते देवांचे अवशेष भेटलेले आहेत. आणि इथं आता लॉक लावलेलं आहे. तर ह्या साईडला आपल्याला कुठले तरी घराचे बांधकाम वगैरे बघायला भेटते, बघून घेऊ आपण ते. तर आपण खंडोबाच्या मंदिरापासून आतमध्ये आल्यानंतरून तर ही जी जागा दिसते तुम्हाला तर ह्यो आहे आपला राजवाडा. हे राजवाड्याचे ही जी तटबंदी दिसते ना ही राजवाड्याची तटबंदी आहे, म्हणजेच बालेकिल्ला. तर चला बघू. पुढं शिवाजी महाराजांचं पण स्मारक उभारलेलं गेलेलं आहे कोरीव, तर ते पण आपण बघून घेऊ पाया पुढं. झालं की आता. तर हा इथून आपण जाऊ. इथं ती गुफा आहे कोणची म्हणजे तळघर आहे, ते तळघर पण बघून घेऊ आपण. आणि त्या तळघराचं पण एक छोटीशी कहाणी आहे, ती पण आपल्याला बघायला भेटते इथं. तर आपण पहिले हे फिरून घेऊ, मग ते घरापाशी जाऊया. धरा बघा माणसं आले ते आताशी लोक यायला लागले, सुरुवात झाली आहे. इकडे इथे एक विहीर बघायला मिळते आपल्याला. इथं सुकलेली पूर्ण. 1 मिनिट. सुकलेली नाही, खोल जास्त नाही, सुकलेली फक्त विहीर. आणि इथनं आपल्याला जायचं इथं तळघर. या बघा तिथं बोर्ड दिलेला आहे तुम्हाला. तुम्ही जर एंट्री करून असं पाया पडून वगैरे इथून ह्या रोडनी आपल्या महाराजांच्या मूर्तीपासून तुम्ही इथून जर आले तर इथं तुम्हाला रोड जातो तळघराकडे जायला. हे बरेच लोक येते तिथं, कुणाला माहित नव्हते पण आत्ता लावलेलं आहे. मी व्हिडिओ बघितलेले आहेत ना आपले रोडवीर राणे म्हणून चॅनलचं नाव आहे. आपण बरीचशी माहिती त्यांच्याकडनं घेतो आणि एकदम उत्तम असं एक्सप्लेनेशन देतात ते. तर तळघराकडं जायला मार्ग आपल्याला हे बघा इथं बघायला मिळतं. हे आत्ता लावलेलं आहे. ज्यावेळेस मी त्यांच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, आपले रोडवीर राणे दादा यांच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, तर त्यांना शोधायला थोडासा वेळ गेलता. आणि आता पाटी लावलेली इथं, तर इथून आपण एंट्री आतमध्ये घेऊ शकतो. तर चलो तळघर.
तरी आपल्याला हे पहिले घराचे वगैरे हाऊसेस बघायला मिळतात आणि इथंच समोर बरोबर तळघर पाहायला मिळतं. तळघर म्हणजे मुळात मला वाटते दारू क्वार्टर वगैरे ठेवायला असू शकतं किंवा मग एक धान्य क्वार्टर असू शकतं, धान्य ठेवायचं क्वार्टर वगैरे असू शकतं. तर काय माहित नाही, बघू आतमध्ये येऊन बघू. एवढा इतिहास आपल्याला माहित नाही. या काय करे थांब थांब आईले. दाखव मी घेतो. फटरी आहे का? तर हे बघा माझ्या समोर आहे ना, ही तर एक खोली आहे आणि ही पण सेम अशीच खोली आहे. तर इथून जर आपण आतमध्ये गेलो ना, हे बघा सेम असंच. तिथं समोर तिथं रोड बंद आहे म्हणजे, आणि इथे समोर जर तुम्ही बघितलं तर आपल्याला असं अवशेष बघायला मिळतं. इथं आपले मंदिर दिवे वगैरे ठेवायला इथं जागा असेल कदाचित, नाही का? हे बघा ही सगळे जी आहे जागा ती दिवे ठेवायची जागा आहे. वा सटकला असता आता मस्त. तर हे जे तळघर तुम्हाला दिसतंय ना, हे तळघर बुजलं होतं पूर्णपणे. हा हे जे तळघर दिसतंय ना, हे पूर्णपणे बुजलं होतं माग बघा. आणि ज्यावेळेस ही सगळी माती काढली त्यावेळेस आपल्या संस्था होती ज्यांनी हे खोदून काढलं. तर त्यांना इथं एक पायऱ्या दिसल्या, खाली पायऱ्या दिसल्यानंतर ते खणत गेल्यावरती त्यांना खाली 2 रूमा भेटल्या, एक बाहेरची आणि एक आतमधली. तर इथून जर तुम्ही सरळ गेला ना पुढे, तर इथं पूर्ण रोड आपला ब्लॉकेज आहे इथं या साईडला. आणि ह्याच्या पलीकडे डायरेक्ट डोंगराचा भाग दिसतोय. हे बघा इथं एक आहे, हे बघा इथं पण दुसऱ्या घराची ही आहे, वरचा भाग आहे हा. ह्यो रोड आहे ना, हा म्हणजे हा रस्ता जो आहे ना, त्या पहिल्याच्या काळी आहे ना, हे जे गॅप दिसतात का खपार इथं बघा, ही गॅप जी दिसतात ना, हे गॅप असं मला वाटतं की इथं पहिले नाही का खांब असतील, असे रवलेले खांब वगैरे असतील. आणि इथं वर आहे ना पूर्ण झाकलेली एरिया असली आहे का नाही. कारण की हे बघा इथं दोन्ही बाजूला आहे. हे बघा इथं जर तुम्ही थोडंसं खणलं तर इथं पण आपल्याला आहे ना ही खाच बघायला मिळते. हे बघा जशी इथं आहे, हे बघा इथं एक खाच आहे, तिथं एक खाच आहे. बरोबर ह्या खाचीच्या समोर तिथं समोर अजून एक खाच आहे. म्हणजे बांबू वगैरे उभारण्यात आले असतील इथं त्या काळी. इथं हे बघा इथं पण तुम्ही बघू शकता, इथं बरोबर समोरासमोरच असे हे आहेत. तर पहिले इथं मला वाटतं ही जागा आहे ना कौल वगैरे असेल एकतर, किंवा मग इथं काहीतरी असं म्हणजे शेड टाईप नाही का, असं ओपन एरिया आणि शेड टाईप असेल, ते काहीतरी असू शकतं. तर तुम्हाला इथं यायचं जर असेल, तिथं ऑलरेडी जर आता बोर्ड दिलेला आहे राजवाड्याच्या अवशेषापासून तुम्ही जर सरळ आतमध्ये आले तर तुम्ही डायरेक्ट इथं येतात चोर दरवाजापाशीच. तर माणसाला पण सुरुवात झाली आहे. तर आपण इथून कोणत्या साईडने, हा तर एंड आहे, इकडे जाऊन बघू. तरी इथे जाऊन बघू नाही ते समोर. बघून रे. तर इथं समोर तुम्ही बघू शकता, इथं जर तुम्ही गेले तर इथं कुठलं गाव आहे, झेंडेवाडी, तिकडे सोनेवाडी. हा इथं सोनेरी गाव आहे. म्हणजे ह्या साईडला कुठल्या त्या साईडला सोनेरी गाव आहे. आणि हे जे गावातून आपण आलो, हा जो रोड दिसतोय तुम्हाला, हा समोरचा रोड इथं डायरेक्ट चोर वाटेपाशी येतो इथं समोरचा. आणि ही समोरचं जे आहे सगळे आपले हे आपला दिवेघाट आहे, दिवेघाट. मग हा किल्ला बांधलाच गेला होता. एक तर दिवेघाटचा एरिया हा समोरच आहे. पुणे पण आपल्याला पूर्ण पुण्याचा भाग आहे ना, इथे समोर बघा तुम्हाला बघायला मिळेल. थोडाफार आहे बघा, अर्धापेक्षा जास्त पुण्याचा भाग इथनं बघायला मिळतो. म्हणजे हे मुख्य एक स्थळ असं म्हणू शकतो आपण की त्या कारणामुळं किल्ला इथं बांधला गेलेला असेल. आणि समोर पण आपल्याला इथं दिसतंय जायची वाट आहे, इथं पण आपण जाऊ, एक्सप्लोर करू. आता तर केलं ना.
ऍक्च्युली येण्याचा मार्ग हा नाहीये. येण्याचा मार्ग जो आहे तो त्या साईडून आहे, पण आपण जाताना त्या साईडून जाणार आहे. आता आपल्याला हे जवळ होतं म्हणून आपण उतरून डायरेक्ट या साईडला चाललोय. तिथं तो झेंडा लावलेला त्या साईडला. चला. तर सॉरी गाईज, आता लक्षात आलं माझ्या. मग अशी आपण आहे ना, मला वाटतं महादरवाजा, हे बघा इथून समोर महादरवाजा दिसतोय आपल्याला. हे बघा हा महादरवाजा. या महादरवाजापासून ती जी वाट गेलेली ना ती हिथं आलेली आहे. हिथं ह्या साईडला आलेली आहे. आणि आता आपण इकडे जाऊन बघणार आहे काय आहे ते. मग अशा माझ्या लक्षात आलं नव्हतं, आता आलं लक्षात. हे बघा इथं पलीकडच्या इथं आतमधल्या साईडला जे शेड दिसतंय का तुम्हाला, इथं आपला बालेकिल्ल्याचं आपले राजवाड्याचे अवशेष आहेत. आणि ही तटबंदी आहे त्याची. आणि ह्याच्या बराबर बाजूला इथनं अशी वाट आहे. इथनं वाट डायरेक्ट ह्या बुरुजाकडे जाते आपल्याला. तर इथं मला वाटतं अजून एक विहीर आहे. 6-7 विहीर, 5-6 विहीर नाही, विहीरच आहे का? हा नाही, हा बहुतेक विहिरीत नाही रे काही. अच्छा नॉर्मल असं काहीतरी खड्डा वगैरे असं ना. तर आपल्याला समोर आहे ना, समोर एक असे म्हणजे सह्याद्रीचे आपल्याला ते डोंगर रांग बघायला मिळते. थांबा तुम्हाला दाखवतो. हा हे बघा ह्या साईडला इकडं ते बघायला मिळतंय. तर आता आपण इथं वरती जाऊ, काय बघू ते एक्सप्लोर करू, थोडेसे व्ह्यूज दाखवतो. आता आपण एवढं मोठं नाही आपल्याला ड्रोन शॉट वगैरे काय भेटायला, पण होईल भाई. घेणार आपण सगळं, घेणार सामान मटेरियल. आता बघा इथं येऊन आपण एक सेकंड, हा इथं येऊन आपण पोचलेलो आहे. आता ह्यो मार्ग कुठला आहे रे? हा दुसरा दरवाजा दिसतोय मला वाटतं. हा एक दरवाजा दिसतोय एंट्रन्सचा. म्हणजे हा बरोबर, एक किल्ल्याच्या बाजूने पण एक रोड गेला होता, तुम्हाला दाखवतोय बघा. नाही, हा ह्या बुरुजाकडे जायला रोड आहे. मला वाटलं इथून पण एक रोड कुठला आलाय काय, बघू खाली उतरून आपण. हा ही आपल्या किल्ल्याची तटबंदी आहे. इथून डायरेक्ट तर आपल्याला काय खोलदरीच बघायला मिळते. पण हा जो दरवाजा आहे ना, हा दरवाजा जातो तिकडं त्या टोकावरती, हा टोक. आणि इथनं आपल्याला पूर्ण व्ह्यू बघायला मिळतो. इथे पुणे शहर आहे. ह्या साईडला गेले तुम्ही तर इथे दिवेघाटचा एरिया आहे, हायवे. त्या साईडला सोनगावचा रोड आहे, ह्या साईडला कुठेतरी, जे महादरवाजापासून आपण बघितला होता. तर आपण इथून पलीकडच्या साईडला जाऊ, त्या बुरुजावरती जाऊ. आणि हा एक आपल्याला बुरुज बघायला मिळतो. पहिले काय करू, हा बुरुज बघू पहिले आणि मग नंतर त्या टोकावरती जाऊ आपण. चला. इथून आपण इथून आलो आपण. इथून जर तुम्ही आले ना तर इथं आपल्याला बुरुज बघायला मिळतो. आणि हे मला वाटतंय हा इथं पण जंग्यांची जागा आहे, बट ही आता बुजवण्यात आली. हा ही आता बुजवण्यात आलेली. इथं पण आहे, इथनं पण तुम्ही बघू शकता. इथनं पण जंग आहेत. इथनं आपल्याला आपण लक्ष ठेवू शकतो कोण येते कोण नाही ते. हे बघा दिसलं का, हे बघा ह्याचे आता अवशेष आपल्याला अशा प्रकारे बघायला मिळतं. ते पहिले मला वाटतं हा बुरुज बराच मोठा असेल असा. आणि ही आपली तटबंदी किल्ल्याची. आणि इथं समोर आपल्याला बालेकिल्ला दिसतोय. या साईडला जर तुम्ही आले हा बुरुज आहे. तर आपल्याला जायचं ना त्या साईडला. इथं पण जंग दिलेले आहेत, हे डायरेक्ट खोल खाली. आणि बघितलं तर आपल्याला इथं वाटे, ह्या वाटेवरून आपण जाणार आहे खाली उतरल्यावरती त्या साईडला त्या बुरुजाकडे जाणार आहे आपण. वेळ न घालवता आपण पहिले इथं थोडंसं फोटोशूट वगैरे करू, व्हिडिओ शूट वगैरे करू आपल्या थंबनेलसाठी. आणि मग इथून पुढं निघू. तर काय अचानक मध्ये भयानक अचानक पाण्याचा टाका भेटला आपल्याला. टाकच आहे काही, हा बहुतेक टाकच आहे. हे बघा बरोबर बुरुजाच्या
या साईडला आपल्याला पाण्याचा टाका बघायला मिळतं. मासे पण येते बघा, बुडबुडक तिथं पण मासे गेलाय. तर असं इथे एक पाण्याचा टाका आपल्याला बघायला भेटलेलं आहे छान. गुप्त टाका होता, लक्षच नाही गेलं माझं, अचानक मध्ये लक्ष गेलं. आणि ही सगळी तटबंदी आपल्या किल्ल्याची इथून ते तिथपर्यंत सगळी त्या किल्ल्यांची तटबंदी आहे. आणि हा सगळा दिवे घाटाचा परिसर आहे. इथनं हायवे लागतो आपल्याला तो. आणि ह्या साईडला सासवड गाव समोर दिसते ते गावात हे दिसते ते सासवड गाव आहे. आणि आपण चालू चला तिकडेच भेटू डायरेक्ट. हा एरिया अक्का ओपन आहे. इथं बसून निवांत आपण त्या तळाचा आनंद घेतला असता, पायी न सोडता. मुर्गाचा बाजार करू नका रे आल्यावरती गडांवर. तर इथं आपली तटबंदी दिसती या किल्ल्याची. आणि इथं जे आपल्याला झेंडा दिसतो तिथं जायचंय, तर तिथं डायरेक्ट भेटू. तर काय इथं आपल्याला आहे ना, इथं नाव दिसतंय राजे काय केले लिहिलेलं आहे दगडामध्ये. आणि तिथं जरी गेलो आपण तर तिथनं काय स्पष्ट दिसणार नाही, कारण की आपलं कॅमेऱ्यातून काढणार वरनं फुटेज जर असलं तर आपल्याला ते काढता येत नाही. तर ते काय पॉईंट नाही राहणार तिथं काय. आणि तसं पण ते दगडं लावून 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 ते नाव तयार केलेलं आहे कुठेतरी. आणि अशा पद्धतीने आपला गड किल्ला फिरून झालेला आहे. आता आपण परतीचा प्रवास सुरू करू. चला तर गाईस अशा पद्धतीने आपण इथं येऊन पोहोचलेलो किल्ल्याच्या साईडला. आणि आपण ही वाट ही मला वाटतं चोरवाटेकडेच निघत असेल. आणि त्या साईडला आपण इथं समोर जो बोर्ड दिसतोय काय बघा, तेव्हा तिथं बोर्ड दिसतो, तिथं गाड्या लावलेल्या. ओ सरजी आता डायरेक्ट होते तुम्ही झेंडे गावात, झेंडेवाडीत. ब्लॉगिंगचा मोटिव्ह मोडून टाकशील माझा तू. काय कारण झालं आई शपथ. हे काहीतरी दिसतंय रे, काहीतरी आहे कातळात. दगड अवशेष वरनं पडलेले दिसत ते. हा बरोबर वरनं पडलेले. तर अशा प्रकारे आपण कृष्णगडाच्या पायथ्याला परत आपल्या धरणापाशी. आणि थोडीशी जी तुम्हाला माहिती मी दाखवली ना ती तुम्हाला दाखवते. बघा इथं मॅपिंग गेलेली आहे. पहिले आपण गेलो झेंडेवाडी दरवाजा, तिथनं ती दिसत होतं तो झेंडेवाडीचा दरवाजा, तिथनं झेंडेवाडी दिसते. आणि इथं आलं तर तुम्हाला एक बुरुज बघायला भेटतो, तो म्हणजे ह्या समोरचाच बुरुज आहे. दिसला का, हाच बुरुज आहे समोरचा. आणि आपला चोर दरवाजा म्हणजे हा दरवाजा. इथं हा दरवाजा ह्या साईडला आहे जिथनं आपण आलो बरोबर. आणि चोर दरवाजा बरोबर ह्या साईडने गेलं तर तिथं बुरुज बघितला आपण, तो पुढचा बुरुज आहे. आणि आता बघा इथं आतमध्ये गेल्या पहिले आपण एक विहीर बघितली. विहीर बघून झाल्यानंतर मग आपण इथं चौताऱ्यात गेलो. मग इथं हे क्वार्टर बघितलं आपण, इथं धान्य क्वार्टर होते ते. मग त्याच्यानंतर आपण इथून क्वार्टर म्हणजे इथं अवशेष होते त्याचे. मग इथून पुढे आल्यानंतर खंडोबाचं मंदिर बघितलं आणि महादेवाचं मंदिर बघितलं. त्याच्याच बॅक साईडला आपण बघितला बालेकिल्ला. हे बघा बालेकिल्ल्याच्या नंतरून बराबर त्या साईडला कुठं होतं आपण, इथं होतं झेंडेवाडी दरवाजा बघितला. तो बाहेर गेलेला तो बुरुज पण बघितला आपण. त्याच्यानंतर आपण मुख्य दरवाजाकडे आलो, जो सोनेरी गावातनं येतो. मुख्य दरवाजा, मेन दरवाजा तो. तर अशा प्रकारे आपला हा इतिहास तुम्ही इथं बघू शकता. तर गाईज अशा प्रकारे आपला पूर्ण व्लॉग इथंच आपण एंड करणार आहोत. आणि ज्यावेळेस आपण आलतो का त्यावेळेस इथं एकही गाडी नव्हती, आपलीच गाडी फक्त इथं होती. आता हे बाकीचे टुरिस्ट आलेले आहेत. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर माझ्याकडनं कुठली माहिती चुकली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि क्षमा करा जर माझ्याकडनं कुठली माहिती चुकली असेल तर. आणि माझ्याकडनं जेवढे प्रयत्न झाले तेवढे मी पूर्ण गड किल्ला एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला येतो, चला बाय.